एखाद्या पंचाने जर विचारलं तुम्ही पंचाला की वाईट का दिला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी 60 सेकंदामध्ये फलंदाज पोहोचला पाहिजे अन्यथा फलंदाज आउट दिला जाईल याची आपण नोंद घ्या. बघू शकाला लाईव्ह डेलिगेशनच्या माध्यमातून. येस संदीप सर. सर्वांनी उभं राहायचंय स्टेजवरती. जे एक मिनिट येता का? 2 मिनिटं घ्या ना. हा घ्या. सर्वांनी उभे राहा स्टेजवरती. ओके थँक्यू. गो टू मच्छिंद्र पाटील सर, योगेश मडबी सर. थँक्यू. तर या आपण नियमांचे पुन्हा एकदा तुम्हाला परिचय देतोय. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांसाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. सामना बरोबरीत सुटलाच तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळवला जाईल याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जर पंचांनी व्हाईट बॉल दिला आणि जर तुम्ही विचारलं की का व्हाईट बॉल दिला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. म्हणजे नो एक्सक्यूज अँड नो टॉकिंग अबाउट डिस्कशन. स्पर्धेचा आयोजकांकडे तुम्हाला टी शर्ट ट्रॅक दिली जातील. कुठलाही चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल आणि जर चेंडू फुटला आणि त्याच्यावरती जो डिसिजन असेल तो तुम्हाला कायम दिल्याची नोंद घ्या. आपण या वळू आपण सामन्याकडे. यस डीजे रेजिस सँडी. व्हॉट अ ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आमदार चषकाचा 2021 पर्व. अप्रतिम अप्रतिम. नाव फाईंड खूप मोठा सामना आपण पाहतोय. वडवली अथर्व एंटरप्राइजेस वडवली बी संघ. कमलेश द कॅप्टन ऑफ द टीम. सुरुवात. 3, 2, 1 go. Yes, now start the match. Very fast delivery of the first inning. Beautiful delivery, strong appeal. मध्ये पंचाने सांगितलं की नॉट आउट. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. पंचाची कामगिरी पाहते. 3 पंच विशाल पाटील पेन, प्रवीण पवार पनवेल. तिसरे पंच आमचे प्रीतम पाटील कळवे. या परिसरातील पहिली आपण मानाची सन्मानाची अभिमानाची आणि सर्वांना गर्व वाटेल अशी स्पर्धा आपण पाहतोय. वन मॅन शो आमचे नितेश शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. 4 स्टँड आपण पाहतोय. 4 कॅमेरे पीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पीटीसीच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. काबा. ओ व्हाट अ शॉट. क्लासिकल टायमिंग. फुटबॉल लुक्स ब्रिलियंट. शॉट लुक क्लास. क्लासिकल टायमिंग. दॅट्स अ फर्स्ट बाउंड्री फ्रॉम परेश. समुद्रा. हीच तर सुरुवात आहे सँडीची. पहिल्या देवाचा नमन नंतर महाराजांना मानाचा मुजरा. यस कांबोडी संघ 2 धावांची तुम्हाला पेनल्टी लागलेली आहे याची नोंद घ्या आपण. ओ व्हाट अ शॉट. वन्स अगेन मॅग्निफिसंट स्ट्रोक. फ्लाइट स्ट्रोक. दॅट्स अ 6. परेश ही इज ऑन द फायर नाव. नितेश शेठ पाटीलचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला. अथर्व एंटरप्राइजेस नाव लागलंय हो गाजायला. नितेश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय घुटगावाला. मला वाटतं ह्या सीझन मध्ये कमलेशला एवढा मार पहिल्यांदाच बसला असेल आणि तो मार दिलाय तो मात्र परेश मात्र. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. येस पॅव्हिलियन मध्ये फक्त तुम्हाला खेळू 11 असतील कारण आमची शिवा गोंधळे यांची
करडी नजर असणार आहे, कारण आता फक्त न वाजतील 2 विकेट वरती. हो, बॅकवर्ड लागणार, फक्त टच करत असणार गुड फिल्डिंग. पहिला निर्धाव चेंडू आणि कामामध्ये थोडा सुटकेचा निश्वास सोडतोय, कारण या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळेल परेशच्या माध्यमातून. परेशनं 3 चौकार, एक षटकार, 2 डॉट. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द परेश मात्रे. बारक्या मात्र नॉनस्टॅकलाच उभा राहिला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. इट्स अ व्हेरी गुड ओव्हर फॉर अ कॉम्बोडर टीम. ऑन स्कोरबोर्ड आपण बघू शकाल 18 रन केम फ्रॉम दिस ओव्हर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट, व्हॉट अ ब्युटिफुल यूज ऑफ पॉवर प्ले. एका षटकाची सांगता होते आणि धावफलकावरती धाबा आल्या त्या 18 धाबा बिनगडी बाद. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर्स. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशी, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा, युवा नेता नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा, गोटगावचा नितेश. विशाल पाटील येथे गोलंदाजीवरती. आपण भरपूर बोलर नितेश दादा यांच्याविषयी, कारण नितेश दादा नुसते ऑर्गनायझर नाही आहेत, तर ते पॅकर देखील आहेत. काल खाडीच्या 42 लाखाच्या स्पर्धेमध्ये PNB चॅम्पियन खारघर संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय आणि त्याचे प्रॉपर हेड आहेत ते आमचे नितेश पाटील. PNB प्रवीण, नितेश आणि भोलात पाटील यांच्या माध्यमातून संघ उपस्थित केला आणि काय थरार रंगला खाडीच्या षटकामध्ये. काल एका षटकामध्ये 15 धावांची गरज होती आणि भूषणनं धावा टोकल्यात. राजकोट गुजरात संघाला स्पर्धेतनं बाहेर फेकलं. ओ व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच दॅट वॉज. ना बॅक टू क्रिकेट. एक षटकाची सांगता होती 18 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात आणि बारक्या पहिल्यांदा येतो स्ट्राईक एंडला. तब्बल 6 चेंडू नॉस्ट केला होता. विशाल येतोय राऊंड विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी, फुल रन डिलिव्हरी. फलंदाज गुडघ्याचा वापर करून स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलं. विशाल एक असा एकच खेळाडू आहे जो विवाहित आहे, अन्यथा सर्व खेळाडू तुम्हाला अविवाद पाहायला मिळतात या चेंज द गेम वडवलीच्या माध्यमातून. मागच्या 3 वर्षामध्ये या संघानं परफॉर्मन्स दाखवलाय ना अप्रतिम. मोठमोठ्या संघाला या संघानं मोठे धक्के दिलेत. तोचा चेंज द गेम वडवली. चेंज द गेम वडवली या संघाचं नाव का ठेवण्यात आलं मित्रांनो, मी संघनायकाला विचारलं होतं कमलेशला. त्यांनी सांगितलं की मी असेच बसलो होतो, पेप्सीवरती लिहिलं होतं छोट्या पेप्सीवरती चेंज द गेम, आणि तेव्हा त्यांनी नाव ठेवलं चेंज द गेम. आणि खरंच चेंज द गेमच केले त्यांनी मैदानावरती. भरपूर स्पर्धा गाजवल्यात. फुलटॉस चेंडू, पंचांचा इशाराची वाढ उत्कंठाशी गेला पोहोचते. इट इज अ नो बॉल. इट इज अ नो बॉल अँड इट विल बी फ्री हिट. इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग हाऊ बारक्या युटिलाइज ऑफ फ्री हिट. तर बारक्याला फ्री हिट फेकणं, पंचांचा इशारा फ्री हिटचा येतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 18 धावा. परेशनं 6 चेंडूचा सामना केलाय. 3 चौकार, एक षटकार, 2 डॉटच्या माध्यमातून. रिव्ह्यू तुम्हाला बीमर साठी आणि रनआउट साठी असणार. एकच रिव्ह्यू असणार आहे. जर सक्सेस झाला तर पुढे कंटिन्यू करण्यात येईल, अनसक्सेस झालं तर स्टॉप करण्यात येईल. थँक्यू शिवा गोंधळी. खूप चांगली जबाबदारी स्वीकारता स्पर्धेची. व्हेरी गुड जॉब शिवा गोंधळे. फुलटॉस चेंडू मात्र बारक्या ड्राईव्ह करू शकला नाहीये. बारक्याच्या मागच्या काही वर्षांमध्ये आपण परफॉर्मन्स पाहिला तर थोडासा संघर्ष करतोय फॉर्मसाठी, कारण बारक्याचा संघर्ष आपण PPL मध्ये पाहिलाय. बारक्याचा संघ रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलाय. तोच बारक्या फॉर्मसाठी झगडतो काही मागची वर्ष. थर्ड अंपायर आमचा इथेच असणार आहे, ग्राउंड मध्ये जाणार नाही, नोंद घ्या आपण. भरपूर सूचना आम्हाला करायच्या आहेत. शिवा गोंधळे आम्हाला वारंवार सूचना करण्यास सांगतात आणि करू आम्ही त्या. दिस इज अवर ड्युटी. आम्हाला जॉईन झालेत संदीप सर, आमचे योगेश मडवी सर आम्हाला जॉईन झालेत आज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. व्हॉट अ ब्युटिफुल एटमॉस्फिअर. Sun has risen with sunshine brightness. Birds are flying in there, rushing and cheering crowd. Plenty of flag, plenty of color. What a fabulous atmosphere for the cricket. You are watching MLA Trophy 2021. Round wicket. Oh, great delivery. मात्र पुन्हा एकदा पंचावन्न शाखारतील आहे, ज्याची यातील मात्र शंका नाहीये. इट इज वाईट. दिस ओव्हर बी व्हेरी लेंदी, कारण हा षटक मोठा असणार आहे, कारण गोलंदाज विशालला मात्र लेंथ लाईन मिळत नाहीये. व्हॉट्स गोइंग ऑन हा प्रश्न विचारलाय विशालला, कारण बारक्याकडनं कोणत्याही मोठ्या फटक्यांचं प्रत्युत्तर मिळालं नाहीये. मग अशी गोलंदाजी का हा प्रश्न विचारलाय. हे षटक थोडंसं लांबणार, शंका नाहीये. विशाल फुलटॉस चेंडू, वाडा शॉट. शतकी जज करत असताना गुड फिल्डिंग, मॅग्निफिसेंट फिल्डिंग. रुपेश तिथे दाखवत असताना, आपला स्टान्स दाखवत असताना, आपला क्लास दाखवत असताना. ओ व्हॉट अ ग्रेट थ्रो ऑन द स्टंप फ्रॉम बाउंड्री लाईन. हा दर्जा आहे काही मागच्या वर्षामध्ये आम्ही चेंज वडवलेल्या संघाला पाहिलंय. मग कल्याण डोंबिवली असेल, रायगड असेल, ठाणा असेल किंवा बदलापूर असेल, भिवंडी असेल, अनेक परिसरामध्ये या संघानं मोठमोठ्या संघाला मोठे धक्के दिले. तोचा संघ आणि तेवढ्याच ताकदीचा संघ कांबळे संघ मागच्या बरीच वर्ष या स्पर्धेवरती नव्हे तर क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवले. 2 संघ एकमेकांसमोर. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटल अँड व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटल बिटवीन द कांबळे चेंज द गेम वडवले. ओ ग्रेट डिलिव्हरी आफ्टर बिग हिट. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी अँड व्हॉट अ कमबॅक. विशाल मात्र आपला अनुभव पणास लावतोय.
10 फलकावरती धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये 18. पहिलं षटक परेशनं खेळलाय 6 चेंडू. नंतर मात्र तो बॅकफुटला आपण पाहतोय नॉस्टॅगनला आणि स्ट्रायकला बारक्याला आमंत्रित केलं आणि बारक्या खेळतोय 4 चेंडूचा सामना केला. 3 चेंडू बीट झालाय आणि फक्त 2च धाबा कुठल्यात. 20 धाबा फलंदाजच्या माध्यमातून आणि एकूण धाबा आपण पाहतोय 22. तर अवांतर 2 धावसंख्या आपण पाहतोय मैदानावरती. ग्रेट बॅटल, magnificent shot, what a inside out, player is there but he couldn't reach up to the ball and finally brought across the out of park. That's a 6. भगवे वादळ आले घेऊन भगवा झेंडा हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, देवेंद्र छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया, देवेंद्र छत्रपती भगवी झाली आमची धरती. हेच सांगितलं होतं मागचं नॉस्टॅकचा फलंदाज परेश की कुठं चुकतंय बारक्या तुझा आणि दाखवलं त्याने त्याचा स्टान्स क्लास. What a shot, magnificent stroke, what a class from Barkia Kamble. He's on the fire. That's a 6. हॅलो. तर याच दरम्यान मी विनंती करतोय व्यासपीठावरती संभाजी गोंधले यांना की आपण यायचं आहे. संभाजी गोंधले साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आमचे प्रकाश पाटील साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच कारण नितेश शेठ पाटील आणि संपूर्ण गावदेवी कमिटीच्या वतीने सर्व आलेल्या घोडच्या ग्रामस्थांना निवेदन असेल की आपण नक्कीच व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरती बसून घ्यायचा आहे. धावसंख्या धापलकावरती. थँक्यू संदीप सर. 34 धावा धापलकावरती. There has been a partnership 32 runs between Barkya and Paresh. What a fantastic start from the these opener. अक्षरशः तुटून पडला संघ मैदानावरती. पहिलं षटक परेशनं खेळलाय, दुसरं षटक बारक्यानं खेळलाय. परेशनं 6 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा कुठल्यात तर बारक्यानं 6 चेंडूमध्ये धावा कुठल्यात. आमचे स्कोर आम्हाला माहिती आहे 2 षटकार 1 डबल 3 डॉट त्याने 14 धावा कुठल्यात. दोघांमध्ये खूप चांगली पाठाची बिल्ड होताना. What a fantastic and beautiful start from the these opener. धावा आणि फक्त धावा. अक्षरशः धावांचा वनवा पेटवलाय मैदानाच्या चारही बाजूला. चेंज द गेम माफ करा. अथर्व एंटरप्राइजेस वडवली बी हा संघ या नावाने खेळतोय मैदानावरती. अथर्व एंटरप्राइजेसचे मालक आमचे नितेश पाटील, युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. तिसऱ्या षटकात सुरुवात झाली. यू कॅन सी आफ्टर finishing power play over, so many players are standing on boundary line. It is very difficult for batsmen to find a gap now. हे थोडेसे चॅलेंजिंग असणार आहे फलंदाजांना कारण क्षेत्रक्षे विखुरलेले बघू शकाल आपण. भरपूर खेळू आम्ही सीमा लगत पेट्रोलिंग करताना पाहतोय. 4 स्टँड आपण पाहतोय. सुखदेव काका ज्याने क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य वेचलं, वय वर्ष 62. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्याच बाजूला संतोष दादा, रायगड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. ही कल्पना फक्त शिवा गोंधळीच करू शकतोय. येस, ही कॅन डू इट ओनली. त्यानंतर आपण पाहतोय विश्वास पाटील ज्यानं संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी दिलं. उर्द विकेट, इट इज वाईट. त्यानंतर आपण पाहतोय नितीन कोळी. मित्रांनो, हा एक असा खेळाडू आहे ज्याचं ॲथलेटिक्स मध्ये संपूर्ण नाव झालंय. तुम्ही एसी कॉलेजला कधी गेलात तर बोर्डावरती त्याचं नाव अजूनही सोनेरी अक्षराने लिहिलं गेलंय. ते नितीन कोळी आपण स्टँड पाहतोय. व्हेरी गुड कॉन्सेप्ट शिवा गोंधले. ब्युटिफुल कॉन्सेप्ट. सच आय इम्प्रेस झाले मी तुमच्यावरती. ह्या कल्पना या तुमच्या पाहायला मिळतात मैदानावरती. Lofted drive, missed timing stroke, in the air, fielder comes under it. Oh yes, taken. Fast back through wicket. Paresh back to the pavilion. Big blow. संदेश चेंडूकाले खूप चांगला झेल टिपत असताना आणि पहिला धक्का दिलाय. 18 धावसंख्येत एक वादळी केली ती संपुष्टात येते. परेश मात्र कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा. थँक्यू. ऋतिकचं मी कौतुक करेन की ऋतिकने ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली. कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या आपण 16 धावा, 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या 34 धावा. त्यामुळे धावसंख्येला आळा घालणं काळाची गरज होती. ऋतिकचा खूप सुंदर वापर केला. गुड बॉलिंग. ऋतिकने वाईट चेंडूचा अपवाद वगळला तर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली त्यानं. गुड बॉलिंग. खूप चांगला कमबॅक. मोठा फटका. व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम बारक्या. इज ऑन द फायर नाव. दॅट्स अ 1 more 6 फ्रॉम
बारक्या कांबळे. नवनाथ शेठ पाटील असतोय साडा नितेश पाटीलच्या जोडीला दिलदार दिलाचा शिवा गोंधळी आहे दादाच्या संगतीला. थँक्यू एकदा जोरदार टाळ्या होत्या बारक्यासाठी. 3 लगातार षटकार या स्पर्धेमध्ये. इज अ फर्स्ट बॅट्समॅन हु हॅज हिट बॅक टू बॅक 3-6 इन रो. फंटास्टिक स्टार्ट. फुल टॉस चेंडू दिशा दिली. शतक जज करतोय त्याच्या आबाक्याच्या बाहेर. जस्ट 1 बॉल होतो फॉर 4 रन्स. मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम बारक्या. इज ऑन द फायर. मग त्याच्या चारी बाजूला धाबा कुठत असताना इज नॉट प्लेइंग इन अंडर प्रेशर. हाऊ टू प्ले इन अंडर प्रेशर. ही नोज व्हेरी वेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द बारक्या. बरसतोय मैदानावरती. धावा आणि फक्त धावा. अथर्व एंटरप्राइजेस वडवली 20 संघाला मात्र अक्षरशः धुवून काढल्या मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. ऋतिकचं मी कौतुक केलं होतं कारण पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्या नव्हत्या. नंतर मात्र बारक्या अक्षरशः तुटून पडलाय. जबरदस्त बॅटिंग. 45 धावा धापलकावरती. थँक्यू मयूर. या स्पर्धेमध्ये तुम्हाला आणखी एक सामना पाहायला मिळेल तो म्हणजे रायगड वर्सेस ठाणा आणि तोही अपकमिंग स्टार. व्हॉट अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट बाय शिवा गोंधळे. हे फक्त शिवा गोंधळीच करू शकतोय कारण भरपूर अशा क्रिकेटचा अभ्यास आहे, अनुभव आहे. आपल्या संघाला लीड करत असताना गावदे घोट संघाला आणि यावर मात्र आयोजनाच्या भूमिकेमध्ये. ग्रेट जॉब शिवा गोंधळे. व्हॉट अ ग्रेट शॉट. जस्ट गोज ऑन बॅकवर्ड. मेक द रूम शॉट. फंटास्टिक शॉट इन टू द डीप पॉइंट अँड दॅट्स अ 6. होणारा सामना भिंगारी आणि कामतगर. या इनिंग नंतर लगेच आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ही सूचना लक्षात घ्यायची आहे. यस मच्छिंद्र सर. येस निश्चित. 50 ब्रिंग्स अप ऑन द बोर्ड. जर एकदा जोरदार टाळ्या होत्यात कांबळे संघासाठी. 50 धावा अक्षरशः कुठून काढल्यात त्यानं. जबरदस्त. 17 चेंडूंमध्ये तब्बल 51 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3. 10 चेंडू आणि 30 धावांची बहारदार कामगिरी करत असताना बारक्या कांबळे. यस संदीप सर. तर याच दरम्यान आमचे नवनाथ सालुंके यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ड्रीम 11 नक्कीच हा कन्सेप्ट देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल. लक्षात. येस संदीप सर लक्षात असू द्या. फायनल डिलिव्हरी ऑफ द 3rd ओव्हर ओव्हर द विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी. तेवढा चांगला फडकाचा असताना क्षेत्ररक्षण जज करतोय. मात्र नाही जमलं विकासला. थोडस विकास अंडर प्रेशर झाला. सोपा झेल सोडलाय आणि तो झेली सोडलाय बारक्या कांबळ्याचा. नॉट अ गुड क्रिकेट. पाण्याची मागणी फक्त आमचे 12वे खेळाडू तेच घेऊन जाते याची नोंद असू द्या. 12वे खेळाडू जातील पाणी घेऊन. कांबोड्याला आवश्यकता असेल तर कांबोड्याचा 12वा खेळाडू जाऊ शकेल. खूप चांगली संकल्पना. भरपूर बोलायचं आम्हाला स्पर्धेविषयी आणि भरपूर आम्ही बोलणार त्या स्पर्धेविषयी. 3 षटकांची सांगता होते. कम्प्लिशन ऑफ 3rd ओव्हर ऑन द स्कोर बोर्ड 52 आणि बारक्या खेळतोय 31 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्पर्धा. संदीप सर आम्हाला जॉईन झालेत. योगेश मडवी सर आम्हाला जॉईन झाल्या स्पर्धेमध्ये. 4 स्टँड आपण पाहतोय. सन्मान्य सुखदेव काका वय वर्ष 62. त्यानंतर आपण पाहतोय संतोष दादा स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर आपण विश्वास पाटील स्टँड पाहतोय ज्याला बाईकमॅन संबोधला जातं. या परिसरातील नव्हे तर संपूर्ण रायगडाला हेवा वाटावा असा क्रिकेट खेळलाय तो विश्वास पाटील. त्यानंतर आपण पाहतोय नितीन कोळी स्टँड आपण पाहतोय. असे 4 स्टँड 4 कॅमेरे. ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. सफिशियंट सिटिंग अरेंजमेंट फॉर spectators. Beautiful organization by नितेश पाटील. 1 man show 1 man army. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. या षटकामध्ये पुन्हा 18 धावा आल्यात आणि तब्बल 51 धावा कुठल्यात 18 चेंडूंमध्ये. आणि बारक्या खेळतोय 11 चेंडूवरती 31 धावांचं योगदान दिलंय आणि परेशनं त्याला साथ दिली होती. 18 धावांचं योगदान परेशनं देखील खूप सुंदर स्टार्ट दिला होता आपल्या संघाला. या परिसराचा सामना मी आमंत्रित करतोय भिंगारी वर्सेस कामतगर. दोन्ही संघाला विनंती करतोय प्लीज join with Sandeep Patil sir for the toss. It is obviously call for you. First inning break मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. जर संघ उशीर आला तर 2 धावांची पेनल्टी. खूप चांगली स्पर्धा. खूप चांगले कडक नियमावली या स्पर्धेमध्ये. ही पहिली अशी स्पर्धा पाहतोय की या स्पर्धेमध्ये 5 गोलंदाज वापरले जातात. 3000 प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून PTCच्या माध्यमातून आनंद घेतात. मी मच्छिंद्र पाटील तुमचा आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. एका बाजूला खाडीला स्पर्धा सुरू आहे 42 लाखाची
एका बाजूला आपण आमदार चषक पाहतोय. या परिसरात एक मोठी स्पर्धा घेऊन आलाय. हा संघ गावदेवी घोट संघ आयोजित नितेश पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. इन कम्प्लिशन ऑफ थर्ड ओव्हर 51. ग्रेट स्टार्ट. बारक्या 31 धावांवर खेळतोय. बघायचंय 50 धावा पूर्ण करेल का. नवीन गोलंदाज सज्ज होतोय शुभम पाटील, एक युवा खेळाडू, खूप चांगलं कर्तृत्व. मागच्या काही दिवसांमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक, हाय इन द एअर, फिल्डर कम्स अंडरनेथ इट बट इज लेट. कल्पेश तिथे होता, मध्ये पोहोचू शकला नाहीये, डिले झाला थोडासा आणि ते धावसेकेला मात्र एक ना करेल. भरपूर काळ केतन गोवारी मैदानावरती आला होता, मध्ये तो भरपूर चेतन गोवारी भरपूर काळ आला होता, तो मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता, आता मध्ये स्ट्राईकला येतोय. बहुतेक खूप सुंदर क्षणचित्र आपण पाहतोय, विलोभनीय दृश्य. मैदान कलरफुल वाटतंय आम्हाला, असं वाटतं की आम्ही एखादी रांगोली पाहतो की काय, असं चित्र आम्हाला पाहायला मिळतंय या मैदानाच्या माध्यमातून. खूप सुंदर सजावट. कारण कलरफुल, मी मगाशीच म्हटलं होतं, ब्युटिफुल फ्लॅग्स, ब्युटिफुल कलर ऑफ इस टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये येत असताना गोलंदाज शुभम इज अटॅकिंग बॉलर अँड इज अ विकेट टेकर बॉलर. मागच्या काही वर्षामध्ये एंटरटेनमेंट केलं शुभमनं आम्हाला, तो शुभम येत असताना. ओ ग्रेट डिलिव्हरी ऑफ स्टंप. फलंदाज मात्र चेतन गोवारी बीट झालाय. ग्रेट भन्नाट वेग दाखवत असताना, अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण करत असताना, कारण मागच्या 3 षटकामध्ये तब्बल 51 धावा गेल्यात आणि त्या धावा आळा घालणं, त्यांना रिकव्हर करणं ही मात्र काळाची गरज आहे. आणि हेच दाखवत असताना गुड कम बॅक. मी मग अशीच कौतुक केलं होतं गोलंदाजाचं, खूप चांगला गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा 30 डिलिव्हरी. मात्र यावेळी पंच आम्हाला इशारा करत असताना इट इज अ वाईट देखील चेंडू खूप गेलेत. हा 4था वाईट असेल, कारण सुरुवातीपासून वाईट तुम्हाला पाहायला मिळाले. थोडीशी वाईट परिस्थिती निर्माण होईल जर तुम्ही वाईट चेंडू फेकले तर, कारण ह्या धावा तुम्हाला नंतर चेस करताना त्रास होणार आहे. खूप चांगली स्पर्धा. पहिल्याच बॅटल आपण पाहतो 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा PTCच्या लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. स्वागत आहे तुमचं सर्वांचं. आमदार चषक 2021. नवनाथ साळुंके यांचं आगमन झालंय. वेलकम नवनाथ साळुंके यांची आपण ड्रीम 11 ही देखील पाहणार आहोत. एक वेगळीच संकल्पना, चौकशीची अभ्यास होती नवनाथ साळुंके यांची. आणि धावसेकेला मात्र आळा घालण्यात आलाय. मागच्या काही चेंडूमध्ये धाबा आल्या नाहीत. 55 धाबा तापलकावरती, 3 षटकामध्ये 51 धाबा. मी कौतुक करेन शुभम पाटीलचं, कारण त्याने 3 चेंडू फेकलेत, एक वाईट, 2 सिंगल आणि एक डॉट चेंडू आलाय. म्हणजे मागच्या काही 5 चेंडूमध्ये एकही चौकार, एकही षटकार नाहीये. बारक्या स्ट्राईकला येतोय, बारक्या खेळतोय. वैयक्तिक 32 या धावसेकेवरती. थँक्यू मयूर, आम्हाला जॉईन झालेत. मयूर आमचे स्कोरर आणि प्रेम पाटील असे 2 स्कोरर. कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप पाटील सर, आमचे योगेश पाटील सर आम्हाला जॉईन झालेत. 3 पंच आपण पाहतोय, विशाल पाटील, प्रवीण पवार आणि प्रीतम पाटील. 4 कॅमेरे PTCच्या माध्यमातून, 4 स्टँड, अशी सुंदर आपण स्पर्धा पाहतोय. अप्रतिम, मॅग्निफिसेंट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन्स अँड ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. खूप सुंदर वातावरण, क्रिकेटला पोषक असं वातावरण आपण पाहतोय. फुलटा चेंडू, बॅट्समॅन खूप मात्र वेगानं चेंडूला एक्झिक्यूट करायचा. कल्पेश चेंडू खाली, फलंदाज बाद, मिस टायमिंग स्ट्रोक, 1 मोर विकेट डाऊन. आणि ज्या बारक्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले, 31 धावांची दमदार खेळी केली, ते वादळ आता मात्र शमलंय मैदानावरती. गेले जिंकाया ते गड, वीर तानाजी तो पुढं शेला. मागच्या 1.5 वर्षामध्ये कोरोना काळात स्कूल बंद आहेत, त्यामुळे आम्ही कॉमेंट्रीसाठी फ्री आहोत, बिकॉज आय एम ऑल्सो टीचर. खूप सुंदर संकल्पना. ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू, विकेट किपर मध्ये गॅदर करू शकला नाही. चेंडू ट्रॅव्हल झाला, तो थर्ड मॅन रिझन मध्ये कव्हर करतो. चेंडू सीम आपल्या गेले, चौकार. आणि पंचांचा इशारा, नो बॉल, 4+1, 5 धाबा अतिरिक्त. हा बोनस असणार आहे याले मात्र कांबळे संघासाठी. संगीत वाजवून 26 जानेवारीची आम्हाला आठवण करून दिली प्रजासत्ताक दिनाची. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. 60 धावा धापलकावरती, सातत्याने धावा आणि फक्त धावा आल्यात.
कुठेतरी चुकते की काय अथर्व एंटरप्राइजेस वडवली बी संघ या संघाचं मी भरपूर कौतुक केलंय का करू नये की मागच्या काही वर्षांमध्ये या संघाने खूप चांगला एंटरटेनमेंट केलंय आणि तेवढ्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय तो मात्र जानमान कांबोडे संघ गुड बॅटल ओव्हर द विकेट लवली डिलिव्हरी तेवढा चांगला अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला फक्त दिशा दिली शतक जज करत असताना गुड फिल्डिंग थ्रो मात्र बेकार दिलाय 2 धावा काढल्या तर लगेच जास्त उद्ध्वस्त करू हा जणू काही इशारा दिलाय मैदानावरती आता मध्ये सामन्यामध्ये चुरस निर्माण होते 1 धावसंख्या पुढे सरकत असताना द स्कोर मूव्स अप टू 61 60 प्लस धावा 14 षटक मार्कस असताना 5 षटकांचा सामना नाणेफेकी जिंकले अथर्व एंटरप्राइजेस वडवली 20 संघाला क्षेत्ररक्षणाला स्वीकारलं आमंत्रित केलं फलंदाजांना आणि फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर लास्ट डिलिव्हरी ऑफ 4th ओव्हर व्हेरी फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स ओ लवली शॉट फक्त दिशा देत असताना पुढे सरकला पंचांच्या मागणा चेंडू हॅलो करून निघून गेलाय जय चेंडूला बॅकअप करतो गुड थ्रो आणि 4th ओव्हर इज गॉन अँड टोटल स्कोर मूव्स अप टू 62 लॉस ऑफ 2 विकेट्स 62 धाव मैदानावरती आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय 11व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते याची देही याची डोळा पाहण्यासारखा क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपण पाहतोय ज्यावेळी या स्पर्धेचा लॉट्स करण्यात आला ऑफिसमध्ये तेव्हाच आम्ही समजलो तेव्हा जवळजवळ 1200 प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून ते लॉट्स करत सर्व पनवेल तालुक्यातील नव्हे तर रायगडातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं या लॉट्स कर आणि ती स्पर्धा आपण पाहतोय अभिमानाची बहुमानाची सन्मानाची वर्ष 11 वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते या षटकामध्ये धावाले त्या फक्त 10 कारण मागच्या 3 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक खूप चांगलं राहिलं मी म्हणेन अथर्व एंटरप्राइजेस घोट या संघासाठी वडवली या संघासाठी माफ करा कारण या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्यात 5 गोलंदाज वापरणं मी 12 वर्ष क्रिकेटची कॉमेंट्री करतोय योगेश सर आणि संदीप सर मात्र 5 गोलंदाज कधीच आम्ही पाहिले नाहीयेत फक्त आम्ही गोव्याला पाहतोय गोव्याला स्पर्धा सुरू होते मित्रांनो सांगेन प्रीमियर लीग 26 तारखेला ऐकायला विसरू नका तुम्ही आमची कॉमेंट्री एन्जॉय करू शकाल हिंदी आणि इंग्लिश मधनं येणाऱ्या 26 तारखेला सांगेन प्रीमियर लीगला सुरुवात होते 4th ओव्हर इज गॉन 62 फॉर 2 खूप चांगली सुंदर स्पर्धा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर या ॲटमॉस्फिअर पाहिल्यानंतर मला असं वाटतं की मी दुबईमध्ये आलो की काय एखाद्या स्टेडियममध्ये अशा पद्धतीनं ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळतं खूप सुंदर संकल्पना ज्या पद्धतीने आपण पाहतोय हे ग्राउंड सजवलंय ब्युटिफुल सच अ ग्राउंड लुक्स ब्युटिफुल पिक्चर इनिंग झाल्यानंतर टॉससाठी आमचे संदीप सर जॉईन होतील तुम्हाला भिंगारी वर्सेस कामतगार बिग फाईट बिग बॅट 8 संघ सहभागी होतील पुढच्या 3 दिवसामध्ये 10 संघ खेळतील याची नोंद घ्या आपण कारण भरपूर संघांना या स्पर्धेमध्ये खेळायचं होतं आणि ही गोष्ट लक्षात घेतली कारण युवा नेतृत्व आपण पाहतोय नितेश पाटील यांच्या माध्यमातून लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस नाव जयेश पाटील एक जयेश पाटील आपण मॅन फ्रॉम भिवंडी एक जयेश पाटील आपण पाहतोय या संघाच्या माध्यमातून साकेला फलंदाज सोनू चेतन या व्हाट अ शॉट just get touch goes to backward wet goes behind the stroke magnificent execute that's a 6 अत्यंत घातक फलंदाज चेतन गोवारी मागच्या काही वर्षामध्ये त्यांना एंटरटेनमेंट केलं आम्हाला मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा काढल्या होत्या सुरुवातीला चेंडू बीट झाला होता नंतर मध्ये ते चेंडू रिकव्हर करत असताना क्षमता आहे त्याच्यामध्ये रिकव्हर करण्याची आणि धावांचा रतीबमध्ये पुढे सरकत असतात 68 लास्ट ओव्हर प्रोग्रेस नाव द मॅच विल बी 5 ओव्हर्स 5 षटकांची लढत आपण पाहतो लक्षवेधी लढत ठरते मैदानावरती भरपूर प्रेक्षकांचं लक्ष दिलंय वॉट एक्झिक्युटिव्ह मात्र 1 बाउन्स कमले चेंडू खाली होते काबा फार बेगाना ओ वॉट अ थ्रो एक्झॅक्ट लेव्हन संपूर्ण बाउंड्री लाईन आणि हीच तर ओळखला रे कमलेची उर्फ काबा याची नेहमीच राहिली ओळख दाखवत असताना आपला दर्जा मी मयूरचा देखील उल्लेख करेन खूप चांगला आदर्श एलिमेन पडले संघाचा मयूर स्टायलिस्ट मयूर ठाकूर त्याच्याकडे देखील चेंडू गेला तर कोणता फलंदाज 2 धावांची हिंमत करत नाहीये आणि ते काबाच्या माध्यमातून आपण पाहतोय ग्रेट डिलिव्हरी ग्रेट एक्झिक्युटिव्ह यामध्ये चेंडूला बॅकलिपला खाली ठेवते स्टेट डाव काबा पुन्हा एकदा येतो वेगानं हो वाडा थ्रो किती वेगानं बघा 14 ते 15 पावलांचं अंतर सहज कापतो काबा किती स्टार्ट लवकर घेतोय बघा आणि फक्त सिंगल मागच्या 2 चेंडूमध्ये धावसंख्येला आकार येतो 70 या धावसंख्येवरती व्हाट अ स्कोर द स्कोर बोर्ड इज हेल्दी 70 धावा धापलकावरती लॉफ्टेड ड्राव मॅग्निफिसंट स्ट्रोक दॅट्स अ ग्रेट शॉट व्हाट अ लिटिल बिट दॅट्स गॉन माइल्स ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑन दॅट्स अ 6
व्यासपीठावरती गडबड गोंधळ नको मित्रांनो. प्लीज लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन कॉमेंट्री ओर द विकेट. Full toss. Oh, what a shot. Full first hit on the batsman club over the top of the long on. Fielder is there, but he couldn't reach up to the ball. And that's a six. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा पुरा करीतो आपला वादा. संदीप सर फक्त एकच मिनिटं घेतोय. टार्गेट आम्ही सांगतोय 83 धावांचं टार्गेट आहे. मग ते 2 धावांची पॅनल्टी, त्यामुळे टार्गेट असणार आहे 81 धावांचं. 81 टू विन. आणि मी कौतुक करेन चेतनचं. त्यानं नाबाद झुंजार खेळी केली. 7 चेंडूमध्ये त्यानं तब्बल 21 धावा कुठल्या 300च्या बॅटिंग स्टार्ट अँड सोनून त्याला साथ दिली 3 या धावसंख्येवरती. एकूण धावा 83चं टार्गेट, 2 धावांची पॅनल्टी आणि अथर्व एंटरप्राइजेस वडवली बी संघाला 81चं टार्गेट. ओ टू संदीप पाटील सर, थँक्यू. धन्यवाद मच्छिंद्र सर. तर वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये. सर्वप्रथम आपण टॉस इथे करणार आहोत. मी विनंती करेन टॉस उडवण्यासाठी आजचे प्रमुख मान्यवर सन्माननीय कल्याण ग्रामीण युवा सेनेचे विद्यमान अध्यक्ष आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. मी विनंती करेन दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण यायचं आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत जॉली 11 कामतघर विरुद्ध सिद्धिविनायक भिंगारी. तर आपण पाहतोय यश पाटील कामतघर टीमचे कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला सूरज परदेसी भिंगारी टीमचे कॅप्टन. तर टॉस होतो इथे विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते. तर टॉस इथे जिंकलाय यश. यश टॉस जिंकलाय, तू काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. सामना 5 षटकांचा आहे. 5 गोलंदाज वापरणे अनिवार्य आहे. समोर सिद्धिविनायक भिंगारी टीम आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही ते फर्स्ट टाइम खेळतोय आणि आम्हाला समोरच्या टीमचा एवढा परफॉर्मन्स नाही माहिती, पण आमचे बॉलर चांगले आहेत. आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. आणि वाईल्ड कार्ड एंट्री तुम्हाला मिळालेली आहे. तर इथे आल्यानंतर कसं वाटलं? स्पर्धा बघून कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि पूर्ण ग्राउंड आहे, फुल ग्राउंड आहे आणि इथूनचे प्रेक्षक चांगले आहेत. इथं मजा येईल खेळायला. आम्ही फर्स्ट टाइम इथे खेळतोय तर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा यश. तर सूरज, टॉस आपण गमावलात. प्रथम फलंदाजी आपल्याला करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. तर काय लक्ष असेल? मिनिमम 5 षटकामध्ये 60 ते 65 रनचा टार्गेट काढायला लागेल. नक्कीच 60 ते 65चा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न तुमचा असेल. कोणते असे फलंदाज असेल की ज्यांच्यावरती पूर्णपणे भरोसा असेल? आता सध्या तर कुणाल इन्फॉर्म आहे, मी स्वतः आहे, 2-3 फलंदाज आहेत, साहिल आहे. तर नक्कीच सूरज, इथे आल्यानंतर कसं वाटलं आणि शिवा गोंधली यांचं आयोजन आणि गावदेवी घोडचं आयोजन कसं वाटतंय? प्रथम तर शिवा गोंधली यांचा आभार मानतो मी का खेळण्यासाठी ते संधी दिली. आणि मागच्या वर्षी पण आम्ही इथे खेळलो, आनंद आला, खेळण्यासाठी मजा आली आणि ग्राउंड बघून तर उत्सुकता वाढली खूप. कामोदकर संघ आहे तुमच्या समोर. पहिल्यांदाच माझ्या मते ही भिडत असेल तुमच्यामध्ये. तर काय वाटतं? आता नवीन संघ आहे त्यामुळे काय त्यांच्या संदर्भात आम्हाला काय माहिती नाही आहे, पण आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तर वळूया आपण सत्कार सोहळ्याकडे. तसेच आमचे रोहिदासजी जाधव साहेब इथे आले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण सत्काराकडे बोलतोय. तसेच सतीश पाटील देखील इथे आले, त्यांचं देखील स्वागत आहे. मी या सत्कार सोहळ्याकडे बोलतोय. मी विनंती करतोय सत्कार व्यासपीठाकडे ज्यांनी यायचं आहे, आमचे मराठी शाळेचे मुख्याध्यापक उमरटकर सर यायचं. आपण आपला शुभ सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय प्रभाकर दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मराठी शाळेचे आपले मुख्याध्यापक उमरटकर साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. त्याच दरम्यान संजय पाटील सर आपण देखील यायचं आहे. मी शिवा गोंधलींना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते संजय पाटील सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. तसे हनुमान दादा दाडावकर या आपण आपल्या शुभ हस्ते
संजय पाटील सर, नक्कीच सर तुम्ही आलात, खरोखरच या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. तर संजय पाटील सरांचा इथे शुभ सन्मान होतोय. गेम स्टार्ट करा. तसेच निलेश मदगे सर आपण देखील यायचं आहे. तसेच आमचे नारिवलीचे सन्माननीय शरद दादा पाटील आपण देखील या. विश्वनाथ निगुकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते शरद दादा पाटील यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. विश्वनाथ पाटील आमचे कमिटी मेंबर्स, चांगली मेहनत आहे त्यांची. तर शरद दादांचा इथे सन्मान होतोय. तर बोलूया आपण कॉमेंट बॉक्समध्ये खऱ्या अर्थाने शुभ सन्मान एका षटकानंतर आपण घेणार आहोत. तर योगेश मडवी सर. थँक्यू सो मच मच्छिंद्र सर. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. सामना स्टार्ट झाला. एकूण 4 रन्स येतील या बॉलवरती. ओव्हर थ्रो लगातार आपण पाहिला. 4 रन्स आल्यात पहिल्या बॉलवरती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना त्रिबार मुळाचा मुजरा आणि जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं मी स्पर्धेच्या वतीनं MLA ट्रॉफी आमदार चषक 2021च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. भलं मोठं आव्हान. फर्स्ट बॅटिंग आपण पाहिली मैदानावरती. जय हनुमान कामोडे संघानं 82 रन्स केलेत आणि 83 धावेचं लक्ष लागलंय. ते चेंज द गेम वडवली टीम समोर. तर मी निलेश मदगे सरांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो चंद्रकांत दादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. हो टू योगेश. तर 83 धावेचं लक्ष मणिबागून वरवडी टीमची सलामी जोडी मैदानावरती आपण बघतोय. स्वप्न आणि अभिलाष मणिबागून विशाल पाटील आणि ऋतिक पाटील हे 2 खेळाडू आहेत आणि काय जबरदस्त सुरुवात करतोय विशाल पाटील मैदानावरती. षटकार मारला, चौकार मारला, त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल. आता चेंडू लाईन चेक करतायत पंच. यस, इट इज अ वाईट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंचांनी स्वैर घोषित केलाय. तर श्रीकृष्ण निगुकर साहेबांचा सन्मान होता आमच्या व्यासपीठावरती. विश्वनाथ पाटील साहेबांच्या शुभास्ते तो सन्मान होत आहे. कसं काय आपण पहिल्या व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आलेत. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, जे मेन एंट्री आहे ना, तर मेन एंट्री समोर कोणी गर्दी करू नका प्लीज. आपल्यासाठी इथे 4 स्टँड बनवण्यात आले आहेत. आपण बघतो सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे स्टँड, त्याच्यानंतर आपण पाहिलं सन्माननीय संतोष दादा म्हात्रे स्टँड, विश्वास पाटील किंग ऑफ रायगड स्टँड, त्याच्यानंतर आपण पाहिला नितीन गोई स्टँड. असे 4 स्टँड प्रेक्षकांसाठी पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या 4ही बाजूनं प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था. जणू काही क्रिकेटची पंढरी, जणू काही क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा कुंभमेळा आज MLA ट्रॉफी अर्थात आमदार चषक 2021च्या या पर्वामध्ये. गोलंदाज तयार होतोय. आता चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा पंचांनी स्वैर घोषित केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं इथे रन्स मिळाल्या 3 व्हाईट बॉल आणि एकूण टोटल 13 रन्स आपण पाहिले. कामोठे वर्सेस वडवली बी हा सामना तुम्ही पाहिला असेल, याच वर्षी झाला स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये आणि तिथे 68 रन्स बनवले त्या वडवली टीमनं आणि चेस झाल्या नव्हत्या कामोठे टीमला. आणि मागच्या वर्षी पुन्हा एकदा सामना होता सार्थक ट्रॉफीमध्ये वडवली आणि कामोडे, तिथे देखील 68 धाबा वडवली टीमनं बनवल्या आणि 69 धाबा चेस झाल्या नव्हत्या त्या कामोडे टीमला. मात्र तो वचपा काढण्यासाठी वडवली संघासमोर आज या पॅच मध्ये त्याने 82 धाबा ठोकल्यात. 83 धाबेचं लक्ष असताना 4 बॉल लगातार वाईट. 4 चेंडू वाईट फेकल्या. तिथे गोलंदाजी करत असताना पहिलाच गोलंदाज निकूने पहिला बॉलवरती षटकार केला, त्याच्यानंतर चौकार आणि एकूण 4 बॉल त्यानं वाईट फेकलेत. एकूण धावसंख्या 14 धावपडकावती लागते. गुड स्टार्ट. हा चेंडू टॅप करतो, हलक्यात गॅप मध्ये खेळलाय. चेंडू तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलायत. मिस फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकला नाहीये. रन्स मिळाल्या 2 आणि 2 रन्स बरोबर टीमची टोटल 16 धावसंख्येवरती.
चेंज द गेम वडवली नावातच भरपूर काही आहे. कधी हार न मानणारा संघ हा चेंज द गेम वडवली संघ. लक्ष 83 धावेचं आहे. भलं मोठं आव्हान समोर असताना मात्र सुरुवात अतिशय दमदार आणि भेदक केली आहे, विस्फोटक केली आहे विशाल पाटील मैदानावर. 3 बॉलमध्ये त्यानं 12 धावा बनवल्यात. हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र जातोय सेकंड स्लिपच्या मधनं, गलीमधनं चेंडू. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आहे तू सल्लागार, आहे तू सल्लागार. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ. थँक्यू. तो सन्माननीय प्रकाश विठू पाटील साहेबांचं आगमन झालं. साहेबांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि स्वागत केलंय सरळ गोलंदाजच्या डोक्यावरनं आमच्या कमेंट्री बॉक्सला मानवंदना. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. आई माझी मैत्रिणी गो, या मन पाडाला मला. आई माझी मैत्रिणी गो, या मन पाडाला मला. षटकार आलाय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दमखम दाखवलाय. आम्हीही कमी नाही आहेत आणि त्याचं उत्तर दिलाय मैदानावरती. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दमखम दाखवलाय. तब्बल 26 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये आल्यात. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रमुख शिल्पकार अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर येतात नितीन दादा पाटील यांचा चेंडू जर बॅनरला जर चेंडू हिट झाला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे फलंदाजाला देऊन सन्मानित केलं जाईल. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. स्वप्न होतं इथे गावदेवी घोट संघाचं, स्वप्न होतं पूर्ण गावाचं आणि ते स्वप्न साकार करताना पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ आणि नितीनदादा पाटील यांची स्पर्धा अर्थात MLA ट्रॉफी 2021. पुन्हा एकदा फटका फसलाय. कॉट अँड बोल्ट विशाल पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू. तर व्यासपीठावरती काही सन्मान होणार आहेत. यस संदीप सर. तर षटक झालं पहिलं कंप्लीट आणि काय जबरदस्त सुरुवात केली. 82 धाबा. 83 धाब्याला उत्तर कसं द्यावं हे दाखवलंय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 26 रन्स कंप्लीट केल्यात. हा तर मी विनंती करतोय हनुमान दाडवकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते उपस्थित व्यासपीठावरती मान्यवर सन्माननीय रोहिदास जाधव साहेबांना विनंती आहे की आपण आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. खरोखरच आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपला शुभ सन्मान इथे हनुमान दादा दाडवकर यांच्या शुभ हस्ते होतोय. त्याच दरम्यान आमचे पुढचे सत्कार मूर्ती रोहिदासजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की या आपला देखील इथे शुभ सन्मान होईल या व्यासपीठावरती. संभाजी गोंदली तर हनुमान दादाला विनंती आहे की आपण संभाजी गोंदले यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. तर यस ओ टू योगेश. तर निश्चित आपण पाहिलं रन्स झालं तर 26 धाबा आणि 2 धाब्या ऍड केल्या तर पॅनल्टीच्या एकूण टोटल 28. 28 धाबा आपण पाहिलं. समीकरण आता बदललाय. मैदानावरती जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 55 धाब्याची गरज. षटक क्रमांक 2 व्यासपीठावरती आपण पाहतोय मान सन्मान होत आहेत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती आणि ती परंपरा आज गावदेवी क्रिकेट संघ गोटच्या माध्यमातून जपली जाते. तर धावसंख्या आपण पाहिली 28. आता समीकरण असेल 23 बॉल आणि 25 धाब्याची गरज. हा चेंडू कमलेशसाठी समोर खेळतात. ऑफसाईडला सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 29 रन्स. तर चंद्रकांत पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाश पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकाश पाटील यांचा शुभ सन्मान होतोय. तर निश्चित पॅनल्टीच्या ज्या धाबा होत्या आमचे लाईव्ह टेलिकास्ट आता केडी
त्यांनी मायनस केलेत. अर्थात 2 धाबा आम्ही मायनस करतोय त्या बॅटिंग करणाऱ्या संघाचं. आता 83 धाब्याचं जे टार्गेट होतं ते आता 81 झालंय आणि स्कोरवरती धाबा लागलेत ओरिजिनल 27 रन. कारण केडीनं अगोदर काहीतरी सेटिंग केली आणि निश्चित आता त्या धाबा प्लस करता येत नाहीयेत, त्यामुळे 81 धाब्याचं टार्गेट असेल. चेंडू चांगला आहे, फटका देखील चांगला आहे. स्क्वेअर लेग रीजन मध्ये सिंगर मिळाली आणि सिंगर बरोबर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली 28 रन्स, अर्थात 28 धाबा धाबगती लागलेत. आणि आता समीकरण 22 चेंडू 55 धाबीची गरज आहे. तर 21 धाबा 53 धाबीची गरज आहे. हा चेंडू समोर खेळतात, इथे चेंडू जाईल पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर. क्षेत्ररक्षक येतात वेगानं, सिंगर मिळाली. सिंगर बत्ती समाधान मानावं लागले. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तब्बल 26 रन्स आले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं या बारक्या कांबलेच्या षटकामध्ये 4 बॉलमध्ये रन्स दिलेत त्यानं 3. बारक्या कांबले अनेक वर्ष आपण पाहिलं क्रिकेट खेळतो, मग या वर्षी बारक्या कांबले फॉर्मसाठी झगडत होता आणि आज कुठेतरी त्याचा फॉर्म या मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॅटिंग करताना काय जबरदस्त बॅटिंग केली, 32 धाबा त्याने केल्या आणि गोलंदाजी करताना चांगलं गोलंदाजी. मात्र हा फटका स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंगांच्या डोक्यावरनं 6 रन. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर, नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. षटकार आलाय, षटकाराबरोबर टीमची टोटल आपण पाहिली धावपळकावरती लागली ती 35. 35 धाबा धावपळकावरती लागले. समीकरण बदललाय आणि आता समीकरण आपण पाहिलं मैदानावरती 19 बॉल पुन्हा एकदा ऑफसाईडला आणि चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. थँक्यू डेसे. चौकाराला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाली 39 रन. समीकरण बदललंय. मैदानावरती आता गरज आहे, मैदानावरती निश्चित 42 धाब्याची. बॉल शिल्लक राहिले 18 चेंडू आणि 42 धाबा. तर नक्कीच जे 12वे खेळाडू असतील त्यांना तो काम आहे. आमचा कोणी प्रतिनिधी आतमध्ये जाणार नाही. तुमच्या खेळाडूंना जर पाणी पाहिजे असेल तर तो तुम्हीच घेऊन जा, कारण तुमचं काम फक्त नाव सांगण्यासाठी नाही आहे. म्हणजे ही एक वेगळी संकल्पना आहे मच्छिंद्र योगेश. हीच ओळख आहे शिवा गोंधळे यांची. निश्चित सातत्यानं जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्या तेव्हा तेव्हा आपल्याला काहीतरी नाविन्य पाहायला मिळालं, काहीतरी नवीन करायचं आणि ही संकल्पना नेहमीच आपण पाहिली शिवा गोंधळे यांची. आज आपण पाहिलं ड्रीम 11 देखील या ठिकाणी सज्ज झाली आहे नवनाथ सालुंके यांची आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक मेडल आहे. टेनिस क्रिकेट ड्रीम 11च्या माध्यमातून एक मेडल असेल आणि त्याच्यानंतर आपण पाहतो मालिकावीर साठी देखील त्यांच्याकडनं बऱ्याच साऱ्या प्राइज आहेत. अर्थात बॅट आहे, त्याच्यानंतर टी शर्ट आहे, त्याच्यानंतर ट्रॉफी आहे, अनेक सारे प्राइज असतील ड्रीम 11च्या माध्यमातून. आता 2 षटकं झाली कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चेंज द गेम वडवली टीमने बनवल्यात त्या तब्बल 39 धाबा. तर महेंद्र गोंधले यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावरती. मी विनंती करतोय चंद्रकांत दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते महेंद्र गोंधले यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. हीच तर ओळख आहे आमचे नितेश शेठ पाटील यांची की बारकाईने पूर्ण लक्ष ठेवून आहेत ते. खऱ्या अर्थाने यालाच नेतृत्व बोलतात. ओ टू योगेश. हा चेंडू समोर खेळतात गोलंदाज. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं सूर्याची प्रखर तेज किरणं डोळ्यावरती आल्यानंतर झेल पकडणं कठीण आहे. मात्र एखादा झेल किती महागात पडेल, कारण ऋतिक सारखा खेळाडू एक विस्फोटक खेळाडू आहे, त्याला साथ देतो कमलेश. हे दोन्ही खेळाडू विस्फोटक आहेत, त्यामुळे मॅच मध्ये जर पाहिलं 2 ओव्हरमध्ये 39 रन झाल्यात आणि लक्ष होतं मैदानावरती 81 धाब्याचं आणि आता पाहिजेत त्या 1 रन झाली. त्याबरोबर आपण पाहिजे 17 बॉल आणि 41चे समीकरण आहे. धावसंख्या 40 वरती पोहोचली. 40 धाबा करताना आपण 13 बॉल पाहिलेत. 13 बॉल मध्ये 40 आल्यात आणि आता बनवायच्या त्या 17 बॉल मध्ये 41.
अथर्व एंटरप्राइजेस चेंज द गेम वडवली आणि त्याला फाईट करतोय मैदानावरती जय हनुमान कामोडे संघ. दोघांमध्ये अनेक वेळा लढती झाल्यात. मात्र हा बॉल फिडकावून दिलाय वाडिश लांगॉनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. तुझा डोंगर किती सुंदर. एकमेकांमध्ये लढती झाल्या. वडवली संघ कामोडी संघावरती हावी राहिला. मात्र यावेळेस एक चांगलं टार्गेट सेट झालं होतं. मात्र त्याच्यानंतर उत्तर दिलं. विशाल पाटीलने दमदार सुरुवात केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात करत 26 रन बनवल्या. आत्ता समीकरण बदललंय मैदानावरती. टीमची टोटल झाली 48. 33 धावेची गरज. हा चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि कॅच त्या ठिकाणी टिपली गेली आहे. फलंदाज ऋतिक पाटील बॅक टू द डगआउट. शिवा गोंधळी हरचंद्र कोळी पाठीशी असती सदा. दारावे गावचा निलेश भोईर पाठीशी हाय तो सदा. पुरा करीतो आपला वादा गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा. तर याच्यानंतर होणारी लढत आहे कामतगर आणि भिंगारे. तर नक्कीच भिंगारे संघ देखील रेडी राहायचा आहे आणि कुमार यांच्याशी देखील संघाने संपर्क करायचा आहे. तर या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिली आहे ती सन्माननीय कमलाकर बाबा पाटील शिवसेना समाजसेवक घोट तसेच प्रभाकर बाबा पाटील घोट यांच्याकडून त्यांचे आभार. आणि या स्पर्धेसाठी सायकल आम्हाला दिली आहे ती सचिन टिके साहेब खारघर. तसेच दुसरी सायकल आहे ती वैभव चांगदेव भुईर घोट यांच्याकडून त्यांचे देखील आभार. ओव्हर टू यू योगेश. थँक्यू सो मच. आपण बघतो व्यासपीठा समोर बाईक त्याबरोबर 2 स्पोर्ट्स सायकल्स ज्यांची मार्केटमध्ये फुल व्हॅल्यू अर्थात जवळजवळ 15 ते 16,000 रुपये एवढी मागण्या सायकल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. जाऊया आपण मैदानावर. लक्ष आपण पाहिलं आता समीकरण बदललंय. विकेट गेल्यानंतर न्यू बॅट्समन आता मैदानावर येतोय विकास पाटील. सेकंड वरती खेळाडू आपण पाहतोय ते कमलेशला. कमलेशनं आतापर्यंत आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 3 रन्स बनवले. कमलेशकडनं अपेक्षा भरपूर आहेत आणि कमलेश आतापर्यंत थोडासा शांत मैदानावरती. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑफ साईडला लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षकच्या ठिकाणी आहेत. चेंडू उचलून फेक करतील. रन्स मिळेल 1. टीमची टोटल आता धपळकावरती 49 आणि 3 षटकं झाली कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी बॅटिंग करत असताना अथर्व एंटरप्राइजेस चेंज द गेम वडवली टीम 49 रन्स. समीकरण 12 चेंडू 32 धावेची गरज. शिवा गोंधळी हरचंद्र कोळी पाठीशी असती सदा. दारावे गावचा निलेश भोईर पाठीशी हाय तो सदा. तर कामोट्याचे सन्माननीय सुजित म्हात्रे इथे आले असतील तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुजित म्हात्रे कामोटे. आणि मी विनंती करतोय आमचे गोडचे ग्रामस्थ सन्माननीय बाला धुमाल आणि तसेच बेंदर पाटील आणि प्रकाश पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बाला धुमाल साहेब या नक्कीच. बेंदर पाटील आणि प्रकाश पाटील स्वागत आहे आपलं. तो समीकरण 12 चेंडू आणि आता 32 धावेची गरज आहे. मॅच सध्या संपला नाहीये कारण दोन्ही संघ ताकदवर आणि तुल्यबल आहेत. एकमेकांसमोर लढतायत. अनेक वेळेला एकमेकांच्या समोर आल्यात. त्यामुळे येणारी लढत देखील भरपूर चांगली असेल. आज बघा प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने आल्या. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून अर्थात पनवेल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून घरी बसून देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर आज तुम्हाला स्टार खेळाडू पाहायला मिळतील. आज तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट काय, आज तुम्हाला क्वालिटी लेवलचं क्रिकेट काय हे पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं बारक्या कांबळे गेली कित्येक दिवस फॉर्मसाठी झगडत होता. त्याचा फॉर्म वापस आलाय. अर्थात त्यानं 32 धावेची एक शानदार इनिंग मैदानावरती साकारली. बॉलिंग त्याने भरपूर चांगली केली.
जाणूशेठ पाटील तसेच संजय जाधव, सीजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नितेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच सर्वांना इथे आमंत्रित केलं जात आहे. हीच ओळख आहे त्यांची. यस, निश्चित आपल्या परिसरातील मानाची आणि सन्मानाची एक मोठी स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. अर्थात MLA ट्रॉफी, आमदार चषक 2021 हे पर्व क्रिकेटचा दिव्यमान सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही या चढवा. तर जाऊया पुन्हा एकदा. 12 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. बॉलिंग मागपती सज्ज होतोय. दैवत मात्रे 5 षटकं 5 गोलंदाज. अजून एक नाविन्य, अजून एक नवीन निर्णय या गोट टीमचा, शिवा गोंधले आणि त्यांच्या पूर्ण कमिटीचा. दाद देईल त्यांच्या कमिटीला आणि निश्चित त्यांचं निश्चित आपण स्वागत करूया, कारण ज्या प्रकारे त्यांची टीम पूर्णपणे सज्ज आज या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. आणि इथे सामना पहिला सुरू आहे. हा चेंडू गुडलँडमध्ये पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. कमलेश मात्र इथे बीट झाल्यात. कमलेशला आज कुठेतरी दबावात्मक क्रिकेट पाहायला मिळालं. कमलेशकडून आपण नेहमी विस्फोटक फलंदाजी बघतोय, मात्र आज कमलेश कुठेतरी शांत आहे. एकूण 3 बॉल त्याने डॉट केलेत आतापर्यंत इनिंग मध्ये आणि सिंगलच्या माध्यमातून त्यानं फक्त 7 बॉल मध्ये 4 धावा केल्यात. हा फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. वेल जज, वेल कॅच. कमलेश पाटील बॅक टू द डगआउट. जबरदस्त 3,500 प्रेक्षक सध्या ऑनलाईन या मॅचला बघतायत. मात्र मॅच शेवटपर्यंत चांगली पाहायला मिळेल. मॅच शेवटपर्यंत तुम्हाला दमदार पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. त्यामुळे येणारी मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल. फलंदाज बाद झाला. न्यू बॅट्समन शुभम पाटील नो स्ट्राईक वरती. विकाससाठी बॉल आणि टोकला एक झक्कास षटकार मिड विकेटच्या डोक्यावरनं. धडक धडक ढोल ताश धडक. फार महत्वाचे आहेत. येणारे 3 बॉल मॅच मध्ये तुम्हाला सामन्याचे चित्र पाहायला मिळेल. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आसियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना होता है. एक धाव फार महत्वाची, एक बॉल फार महत्वाचा आहे. आताचा चेंडू आणि हा चेंडू जातोय ऑप्शनच्या बाहेर. इट इज अ बाहेर. पंच सांगतात चेंडू स्वर आहे. टीमची टोटल आता धावपळकापती 56 आणि आता 25 धावेची गरज आहे. आता सांगितलं एक धाव किती महत्वाची आहे, एक बॉल महत्वाचा आहे. त्यामुळे येणारे 9 चेंडू आणि आता 25 धावेची गरज आहे. वाडा मॅच प्रेक्षक बघा एन्जॉय करतात, कारण ही मॅच शेवटपर्यंत दोन्ही संघ मैदानावरती हार मानणारे संघ नाही आहेत. आत्ताच आपण पाहिले काही दिवसापूर्वी रामचंद्र स्मृती चषकामध्ये ही लढत तुम्ही पाहिली. मात्र त्या लढतीत हा संघ कामोडे संघ परास्त झाला होता. त्याचा वचपा त्यांना काढायचा आहे, त्याची भरपाई त्यांना मैदानावरती काढायची आहे आणि तो खेळ मैदानावरती साकारला बारक्या कांबलेनं. मात्र अद्याप येणारे 9 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळल्यात. कधी कामोडे संघ वरचढ राहिला तर कधी वडवली संघ वरचढ राहिलाय. मात्र या मॅच मध्ये काय होईल, कामोडे संघाची बाजी पाहायला मिळेल की मात्र इथे वडवली संघ. फटका इनसाइड आउटचा क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज, वेल कॅच. विकास पाटील बॅक टू द डगआउट. शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो के
विष्णु की अवतारी, राम की निकली सवारी, राम की लीला है प्यारी। पेश पाटील कोण विसरेल मॅच फिनिशर हा खेळाडू वडवली टीमचा मॅच फिनिशर आहे. कुठल्याही क्षणी मॅचला फिनिश करू शकतो एवढी ताकद कल्पेश मध्ये देखील आहे. कोण विसरेल हा मॅच कासर वडवली वर्सेस वडवली. 2 चेंडू 9 धावेची गरज होती आणि 2 मोठे फटके ताकद कल्पेशनं मॅच सुपर 8 मध्ये जिंकला होता बुर्दुलच्या ग्राउंडवरती आणि पुन्हा एकदा तोच खेळाडू आलाय कल्पेश मैदानावरती. मॅच फिनिशर येणार समीकरण बदललंय. 8 चेंडू 25 धावेची गरज आहे. जबरदस्त लढत दोन टीम मध्ये आपण बघतोय कारण दोन्ही संघांमध्ये अनेक वेळा लढाई झाल्यात. कामोडी संघ कधी वरचढ राहिला तर कधी वडवली संघ वरचढ राहिलाय. या मॅच मध्ये समीकरण वेगळंय. फलंदाजाला बीट केलं. पहिला बॉल इथे डॉट फेकलाय. शायकेवरती शुभम आपण बघतोय. शुभम मध्ये क्षमता आहे, शुभम मध्ये ताकद आहे, जिद्द आहे. त्यामुळे शुभमला देखील आता इथे चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. आता लक्ष थोडं थोडं दूर चाललंय, लक्ष थोडं थोडं मोठं होत चाललंय. येणारे 7 चेंडू 25 धावेची गरज. 7 चेंडू 25 धावेची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. चांगला चेंडू समोर खेळतायत. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि चेंडू एक्झॅक्ट कव्हर रिझन मध्ये. काय वाड फिल्डिंग. शतकषकाचं कौतुक करेल. डोळ्याचं पाड फेडणारं शतक त्या ठिकाणी पाहायला मिळालं अमित कडनं आणि रन्स वाचवल्या 2. षटक झालं कंप्लीट 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 58 आणि जिंकण्यासाठी आता समीकरण 6 चेंडू 23 धावेची गरज. चेहऱ्यावरती थोडासा आनंद आहे कारण आज स्पर्धेला सुरुवात झाली. गेली कित्येक दिवस त्यांनी स्पर्धा अनाउन्समेंट केली. अनेक अडथळे आले, अनेक समस्या निर्माण झाल्या आणि त्या अडथळे आणि समस्यांच्या छाताडावरती पाय ठेवून आज पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ सज्ज झाली आहे MLA ट्रॉफी आमदार चषक यशस्वी करण्यासाठी. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय मोहन पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. घोट त्यांच्याकडून 1000 रुपयाचा डोनेशन देखील आम्हाला पुरस्कृत केलाय. त्यांचे मनपूर्वक आभार मी व्यक्त करतोय. मोहन पाटील साहेब स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ घोट या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. तर निश्चित अनेक सारे अनाउन्समेंट जसजसं वेळ जाईल तसतसे मित्रांनो घोटच्या मैदानावरची स्पर्धेचा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. जसजसे दिवस निघून जातील तसतशा तुम्हाला बक्षिसं देखील पाहायला मिळतील. आताच अनाउन्समेंट झाली की जो रायगड विरुद्ध ठाणे ची लढत होणार आहे आणि त्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच राहील त्याला सायकल देऊन सन्मानित केलं जाईल आणि विनर टीमला 20,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आम्हाला ती सायकल लाभली आहे आपल्या रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष अर्थात राकेशजी गायकवाड साहेबांकडून ती सायकल आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. वाडा मॅच पुन्हा एकदा मॅच चांगली पाहायला मिळेल मैदानावरती ही मॅच. तर 6 चेंडू आणि 23 धावा आणि मगाशीच सांगितलं कल्पेश मध्ये क्षमता आहे, कल्पेश मध्ये जिद्द आहे. कल्पेश एक चांगला खेळाडू आहे, एक मॅच फिनिशर आहे. त्यामुळे वडवली संघ सहजासहजी मैदानावरती हार मानणारा संघ नाही आहे. अथर्व एंटरप्राइजेस चेंज द गेम वडवली अर्थात नितीन दादांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय चेंज द गेम वडवली टीम. पहिला चेंडू असं वाटलं की हा चेंडू फुलटॉस पाहायला मिळेल. मात्र चेंडू मध्ये गती थोडीशी कमी होती आणि रन्स मिळाल्या 2 धावे बरोबर टीमची टोटल आपण पाहिली दाबळकावरती आता 60 रन्स आणि गरज 21 धावेची. 5 चेंडू 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती आणि तेच करावं लागेल. प्रयत्न करावे लागतील, हार्डवर्क करावा लागेल दोन्ही टीमला. हा चेंडू गती परिवर्तन पुन्हा एकदा स्पिन आक्रमण आणि कल्पेश त्या ठिकाणी
1 रन्स कंप्लीट करतो. सिंगल डबल आता सामना जिंकणं कठीण होईल, कारण 4 चेंडू 20 धावेची गरज आहे. 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. एकात 2 मोठे षटकार जर आले तर कुठेतरी सामना पुन्हा एकदा शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल. फलंदाज आपण पाहिलं शुभम पाटील, त्याचबरोबर कल्पेश पाटील ही जोडी मैदानावरती आहे. जय हनुमान कामोडे वर्सेस अथर्व एंटरप्राइजेस चेंज द गेम वडवली. 4 चेंडू 20 धावेची गरज आहे. सेकंड वरती शुभम मध्ये क्षमता भरपूर आहे. शपथ झाल्यात आणि व्हॉट अ शॉट, मिड विकेटला डोक्यावरनं फेकून देतोय चेंडू सीमारेच्या पलीकडे. यस इज दॅट इज द मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लय त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, गोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा, युवा नेता नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा, कोटगावचा नितेश दादा. पुरा करीतो आपला वादा, कोटगावचा नितेश दादा. थँक्यू शुभम सांगतोय, विझलो जरी आज हा माझा अंत नाही, उद्या पेटेन नव्याने हा संघर्ष नाशिवंत नाही. आणि एवढे शांत बसायला आम्ही वडवलीकर काय संत नाहीये. पहिला षटका टोकलाय, समीकरण बदललाय. 3 चेंडू 14 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात मॅचला आणि ही सामना पुन्हा एकदा हाय व्होल्टेज पाहायला मिळालाय. दोघांमधली लढत आता मात्र पुन्हा एकदा 3 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा येणारे 3 बॉल फार महत्वाचे राहतील दोन्ही टीमसाठी. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय पुन्हा एकदा. संकेत कुमारी हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होईल सीमारेषा पलीकडे. हातातनं बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. हा षटकार फार महागात पडेल जय हनुमान कामोडी टीमला. अरे भाई सर नाही शेट बोल शेट. तुम्ही थँक्यू. नादच थेट नाद कोणी केला तर शतरक्षकानं. झेल होता तो झेल कन्वर्ट करायचा होता आणि षटकार आलाय. बघा कसं इथे मॅच पाहायला मिळतंय. नशिबानं दिली साथ, कारण क्रिकेटमध्ये तुमच्या 99% खेळासोबत 1% नशीब असलं पाहिजे. आणि जेव्हा 1% नशीब देतो तेव्हा तुम्हाला 100% यश मिळतंय. आणि घडलंय काय, झेल नव्हे तर ही मॅच सोडली आहे. अंतिम मोमेंटला ऐनवेळी मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं कळता आलं नाहीये. आणि शुभमनं लगातार 2 बॉल 2 षटकार ठोकल्यात. 2 चेंडू 8 धावेची गरज. झेल पकडला असता तर सामना एकतर्फा झाला असता, आता ते झालं नाहीये. नियतीला मान्य नव्हतं आणि आता पुन्हा एकदा सामना 2 चेंडू 8 धावेची गरज. गोलंदाज तयार. शुभम साठीचा चेंडू. घडलंय काय, जे काही केलं ते सगळं गमावलं 5व्या बॉलवरती. जेवढी काही मॅच आपण पाहिली आणि निश्चित सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर पद्धतीनं खेळला जाईल. म्हणजे या बॉलवरती एकतरी धाव यायला होती, मात्र ते झालं नाहीये. नियतीला मान्य नाहीये आणि तेच घडलंय. 1 चेंडू 8 धावेची गरज. अपेक्षा असेल एखाद्या स्क्वेअर बॉलची. जे काही सर्व गमावलं होतं कामोडी टीमनं ते पुन्हा एकदा इथे गमावलंय. आणि आम्ही नेहमीच सांगतो की कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पड़ता है और हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. 1 चेंडू 8 धावेची गरज आहे. सामना एका धावेने गमावलाय. हे उत्तर आता त्याचं शोधावं लागेल चेंज द गेम वडवली टीमला. आणि एका धावेने सामना गमावल्यानंतर त्या पराभवाचं दुःख आहे ते आता वडवली टीमला विचारा. सामना एका धावेनं मैदानात गमावतायत. हार्ड लक वडवली टीम. चूक काय झाली की 5व्या बॉलमध्ये तुम्हाला सिंगल घ्यायची होती, ती सिंगल घेता आली नाहीये आणि हा सामना जिंकलाय जय हनुमान कामोडी टीमनं. अभिनंदन.